हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की सातबारा कसा एडिट करायचा. चला तर मित्रांनो सुरू करूया आपण. आता आपण गुगल क्रोम ओपन करूया. गुगल क्रोममध्ये JPG टू PDF ऑप्शन सर्च करूया आणि स्मॉल PDF मध्ये जाऊन चूज फाईलवर क्लिक करून जो पण आपल्याला सातबारा एडिट करायचा आहे तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तिथं समोर कन्वर्ट एंटायर पेजेसवर क्लिक करून कन्वर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर त्या सातबाराचे दोन्ही JPG इमेज तयार होतील. त्यांच्या बाजूला असलेल्या डाउनलोड या बटनावर क्लिक करून दोन्ही पेजवर क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पेंट उघडायचा आहे. आता आपल्याला MS पेंट उघडायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे सातबारा आहे जो आपल्याला एडिट करायचा ते पेज पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट हे ऑप्शन आहे बाजूला कोपऱ्यात एक, तिथून आणि जिथं पण एडिट करायचं आहे ते झूम करून घ्या आणि स्क्वेअर आपल्याला ऑप्शन शेप निवडायचा आहे. तिथं आउटलाईनवर नो आउटलाईन आणि फिलवर सॉलिड कलर ऑप्शन निवडायचा आहे आणि जे पण आपल्याला क्लिअर करायचं आहे त्याच्यावर असा ड्रॅग करायचा आहे. जसे की खाते नंबर वगैरे, पिकाच्या नावामध्ये सोयाबीन, तूर, किती क्षेत्र आहे ते जे जर एडिट करायचं असेल तर ते ड्रॅग करून घ्यायचं आहे. जसे की मी इथं करत आहे आणि आता आपण आता हे क्लिअर केलेलं आहे. आता आपल्याला खाते क्रमांक जर दुसरा टाकायचा असला तर आता आपल्याला टेक्स्टसाठी वरती ब्रशेसच्या बाजूने ए म्हणून एक ऑप्शन दिसत आहे. तिथं एवर क्लिक करून आता इथं आपल्याला क्लिक केल्यावर आपल्याला तो बॉक्स येऊन जाईल. तो बॉक्स जसा पाहिजे तसा सेट करायचा आहे. तिथं जो खाते क्रमांक लागत असेल तो आपल्याला तिथं टाकायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला सकल मराठी नावाचं हे मराठी फंड डाउनलोड करून घ्यायचा आहे गुगल क्रोमवरून, सकल मराठी, आणि त्याला व्यवस्थित सेंटरला आणायचं आहे. खरीप वगैरेच्या बरोबर समांतर आलं पाहिजे ते, त्या हिशोबाने. आणि आतमध्ये कर्सर ठेवून कंट्रोल दाबून आपण ते साईज कमी जास्त करू शकतो, जसं की मी आता करून दाखवली. बाहेर क्लिक केलं की ते आपोआप तिथं सेट होऊन जाते. तशाच प्रकारे जर पिकाचा प्रकार मिश्र आहे की निर्भेळ आहे ते जर आपल्याला टाकायचं असेल तर तिथंच एवर क्लिक करून परत तो बॉक्स येऊन जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला निर्भेळ टाईप करायचा आहे. मी सकल मराठी ऑप्शन निवडलेला आहे. तिथं आपोआप तिथं मराठीचं इंग्लिशचं मराठी होऊन जातं. त्यासाठी मी ते गुगल मराठी फंड हे ॲप कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे गुगल. तसेच आता पिकाचा प्रकारमध्ये आपल्याला कापूस पाहिजे, सोयाबीन पाहिजे, जे काय असेल ते एडिट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सेंटरला आणायचं आहे आणि एका सरळ रेषेमध्ये सगळ्याला पाहिजे, जेणेकरून ते ओळखू येणार नाही त्या हिशोबाने. आणि फॉन्ट साईज सकल मराठी आणि फॉन्ट साईज 22 ठेवायची आहे आणि बोल्डमध्ये 22 साईज निवडलेली आहे. आता तसेच बाहेर क्लिक करून परत एवर ऑलरेडी क्लिक केलेला आहे टेक्स्टवर. परत जिथं पाहिजे तिथं सिलेक्ट करून तो बॉक्स जसा पाहिजे तसा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि परत जेवढं क्षेत्र असेल 2 एकर 3 एकर जे काय असेल ते मराठीमध्ये क्लिक करून व्यवस्थित सेंटरला ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते एडिट केलं आहे असं ओळखू येणार नाही. ओके, आता हा आपण एडिट आपला झालेला आहे. जलसिंचित आहे, अजल सिंचित आहे ते व्यवस्थित चेक करून त्याच रकान्यामध्ये एडिट करायचं आहे ते. आता ते अजल सिंचित होतं, मी जल सिंचितमध्ये एडिट केलं तर काय हरकत नाही. हे फक्त दाखवण्यासाठी आहे. तुम्ही काळजीपूर्वक एडिट करायचं आहे. आता हेच पेज आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह करण्यासाठी वरती फाईल म्हणून सेव्ह ॲज वगैरे JPG फाईल म्हणून सेव्ह करायची आहे. वरती जाऊन ठीक आहे. आता
जो 7/12 आपण एडिट केलेला आहे, पहिलं पेज आणि दुसरं पेज दोन्ही पेज आपण डाउनलोड केले होते. त्यापैकी दुसरं जो पिकपेराचं आपण एडिट केलं होतं, तर आता आपण पहिलं ते पेज आणि दुसरं एडिट केलेलं पेज हे दोन्ही मर्ज करून त्यांचं PDF फाईल तयार करणार आहे. तर त्यासाठी आता आपण आधी ते पहिलं पेज जे आपण एडिट केलेलं नाही 7/12चं ते निवडूया आणि सोबतच ते आपण निवडलेलं आहे आणि सोबतच जे दुसरं पेज आहे ते आता आपल्याला इथं ॲड करायचं आहे. प्लस ॲड PDFच्या बटनावर क्लिक करून दुसरं पेज पण आवडलं. आता फिनिश करून आता ते डॉक्युमेंट क्रिएट होत आहे, PDF फाईल तयार होत आहे. आता ही फाईल आपण डाउनलोड या बटनावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे आपली एक PDF एडिट केलेली पिकपेरा एडिट केलेली PDF तयार झालेली. आता आपण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतो. धन्यवाद.